मतदार याद्या 15 ऑक्टोबरपर्यंत अपडेट करू देण्याची राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय आयोगाला विनंती। 2 आठवड्यांपूर्वी केलेल्या विनंतीस अजून प्रतिसाद मात्र नाही। 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा। रणनीती ठरवण्यासाठी आज बैठक, तर मोर्चाला उत्तर देण्यासाठी मुंबई पिंजून काढा, भाजप नेत्यांचे कार्यकर्त्यांना आदेश। मतदार याद्यांमधील घोळ आणि ईव्हीएम संदर्भात राज ठाकरे आज सादरीकरण करणार। निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढणार। बच्चू कडू अखेर मुंबईत येऊन सरकारशी चर्चेला तयार। आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चर्चा। शांततेत आंदोलन सुरू राहणार। कर्जमुक्तीची तारीख सांगितली नाही तर उद्यापासून रेल्वे रोखण्याचा इशारा। बच्चू कडूंच्या आंदोलनात मनोज जरांगेही सहभागी होणार। अटीतटीच्या लढाईत शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी होत असल्याचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेमुळे प्राध्यापकांची भरती रखडली। 5000 प्राध्यापकांच्या भरतीला वित्त विभागाचा खोडाव। राज्यात 11000 प्राध्यापकांच्या जागा सध्या रिक्त। नाशिकमधल्या कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 25,000 कोटींच्या खर्चाचा आराखडा तयार। राज्य सरकार 7,410 कोटी रुपये देणार। मोंथा चक्रीवादळाचा मराठवाड्याला फटका। बीड, जालन्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी। मका, सोयाबीन, कापसासह विविध पिकांचं नुकसान। डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात दक्षिण कोरियामध्ये महत्त्वपूर्ण बैठक। टॅरिफ वॉरवर तोडगा निघणार का याची उत्कंठा। महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये आज सलग दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमने-सामने। ऑस्ट्रेलियाचा किल्ला भारत भेदणार का याची उत्कंठा। काल इंग्लंडला दणदणीत हरवत दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये।